नमस्कार, मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मी पहिल्यांदा ज्या मॉडेलवर मेकअप केला होता त्या संदर्भातला आहे। म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी प्रोफेशननी फार्मासिस्ट आहे, म्हणजे माझं शिक्षण जे झालेलं आहे ते फार्मसी झालेलं आहे। पण मग मी एक छंद म्हणून हा जो मेकअप आर्टिस्टचा क्लास आहे तो जॉइन केला होता आणि त्या अगोदर मला मेकअपचा साधा ब्रशही पकडायला येत नव्हता। परंतु ज्या मॅडमकडे मी क्लास जॉइन केला त्यांनी खूप सुंदर पद्धतीने मला शिकवलं आणि त्याचमुळे मी हा जो मेकअप आहे तो करू शकले। तर क्लासेसमध्ये प्रॅक्टिस म्हणून एकदा संपूर्ण मेकअप जो आहे तो आम्हाला करायला लावला होता। म्हणजे तसा आमचा हा एक्झाम डेच होता, त्यामुळे मॅडमनी आम्हाला जे जे शिकवलं त्यातलं आम्ही काय शिकलो हे दाखवण्याचा हा दिवस होता। मेकअप करताना कम्फर्टेबल चेअर मुद्दाम म्हणून त्यांनी आम्हाला दिल्या नव्हत्या। म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं जर तुम्हाला एखादी ब्रायडलची ऑर्डर वगैरे जर आली तर तिथे तुम्हाला कम्फर्टेबल चेअर नसल्या तरी तुम्हाला त्या ब्राईडचा मेकअप करता आला पाहिजे। त्यामुळे तीही प्रॅक्टिस आमची यामध्ये होऊन गेली। आणि ज्या मॉडेलवर मी मेकअप करत होते तिला प्रचंड घाम येत होता, त्यामुळे अशा मॉडेलवर मेकअप कसा करायचा, त्यासाठी कुठली कुठली काळजी घ्यायची तेही मला यातून समजून गेलं। उन्हाळ्याचे दिवस होते आणि वातावरणामध्ये प्रचंड गरमी होती, त्यामुळे मॉडेलला जो आहे तो सारखा घाम येत होता। परंतु प्रोडक्ट जे होते ते वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ होते, त्यामुळे मेकअप जो आहे तो खराब झाला नाही, परंतु सारखं त्याला रिटच द्यावा लागत होता। पूर्ण मॉडेल होईपर्यंत वातावरण थोडं टेन्स होतं, पण नाही मला जमेलच हा जो कॉन्फिडन्स आहे तो चेहऱ्यावरचा मी कमी होऊच दिला नाही। त्यात मला गजरेही मिळाले नाहीत, त्यामुळे मग गुलाब मिळाले होते। तर अशा पद्धतीनं वेणीची हेअरस्टाईल करून मी गुलाब ॲडजस्ट केले आणि माझा मेकअप कंप्लीट झाला। त्यानंतर मॉडेलने थोडं फोटोशूटही केलं, त्यातले काही ठराविक फोटोही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते। तर माझा हा पहिला मेकअपचा जो व्हिडिओ आहे आणि माझा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।